एक एवन जोड़ी मानी जाती है। आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल असं मला वाटतंय। तो फिर से एक बार वसीम पावर प्ले का ओवर लेकर बिल्कुल तैयार होते हुए तर सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, कारण की आजच्या दिवसातील आपला फायनल दिवस सुद्धा आहे। तो स्ट्राइक पे है बल्लेबाज उमेश और नॉन स्ट्राइक पे बल्लेबाज प्रज्वल और गेंदबाजी के लिए आए हैं वसीम दिंडा। पहली गेंद लेकर काफी वार्म अप कर रहे वसीम। उमेश के लिए उमेश बिल्कुल तैयार, राइट आर्म ओवर द विकेट दौड़ना चालू किया, अंपायर को पार करते पहली गेंद टप्पा गिरने के बाद काफी उछाल प्राप्त हुआ था इस गेंद को और काफी अपील में कहूंगा, लेकिन अंपायर इस अपील से टच से मस नहीं है। नो आर्गुमेंट विद अंपायर, अंपायर से कोई बात न करनी है प्लीज। मैं 3 दिन से देख रहा हूं ये अंपायर काफी बढ़िया अभी तक अंपायरिंग रही है उनकी। दोनों अंपायर काफी अनुभवी है और एक दूसरे से बात कर रहे हैं। अंपायर जोराम और आसिफ अंसारी। जोराम की अगर बात किया तो 15 सालों से उनको अंपायरिंग का जो एक्सपीरियंस है। पहली गेंद डॉट जाती हुई उमेश उस गेंद को समझ ना पाए थे, टप्पा गिरने के बाद काफी उछाल प्राप्त हुआ था इस गेंद को। फिर से एक बार 15 या 20 कदमों का रनअप लेते हुए उमेश के लिए, और यहाँ पे रिवर्स स्वीप खेला है, गेंद काफी देर तक हवा में है, खिलाड़ी उसके नीचे नहीं पहुंच पाए। एक रन तो बना है, दूसरे की कोशिश और दूसरा रन भी आसानी के साथ पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। इस दोनों के साथ अपने टीम का खाता खोलते हुए और खुद का भी उमेश। हेलो तर वीरभद्र संघासाठी शुभेच्छा आहेत सचिन पाटील यासकडून। तर 2 चेंडू आणि 2 धावा बघूया। फिर से एक बार उमेश के लिए वसीम दौड़ना चालू करते हुए, और यहाँ पे स्कूप करना चाह रहे थे लेकिन एलबीडब्ल्यू आउट होते हुए बड़ा झटका, बड़ी मछली जाल में फंसती हुई उमेश द्वारा। स्कोर अभी भी रुका हुआ 2 रनों पे। पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी करनी होगी अगर इस मैच को जीतना है, लेकिन सराहना करनी होगी मापुली टीम की जिस तरह की उनकी गेंदबाजी है। अब तक तो मानो बांधे रखा है बल्लेबाजों को, अब नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान में। प्रथमेश इस साल काफी टच में है, तो देखते हैं इस मैच में क्या कर पाते हैं। अभी भी कुछ गेंद आना शेष वसीम द्वारा। तर ती अल्टो गाडी जी आहे ती बाहेर घ्यायची। धन्यवाद। फिर से वसीम प्रथमेश के लिए, प्रथमेश बिल्कुल तैयार, और यहाँ पे एज लगता हुआ हल्का सा खतरा हो सकता है,
लेकिन नहीं, आंखों ही आंखों में एक रन चुराते हुए बल्लेबाज इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 3 रन। वसीम की अगर बात की जाए तो टप्पा गिरने के बाद काफी नीचे की तरफ गेंदें रह रही है, इसलिए काफी तकलीफ हो रही है बल्लेबाजों को शॉट सिलेक्शन करने में। लेकिन देखते हैं प्रज्वल, एक हार्ड हिटिंग बल्लेबाज, यहाँ पे आज यही टीम बड़ी ट्रॉफी में भी खेलने वाली है। कबीर स्मृति मानकोली में भी उनका मैच है शाम को 8 बजे। फिर से एक बार प्रज्वल, और यहाँ पे फुल पावरफुल सक्सेसफुल तो हुआ है, लेकिन गेंद मैदान के अंदर ही गोल होती हुई 2 रन के लिए। इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है 5 रन। अभी भी कुछ गेंदें आना शेष, पावर प्ले की अच्छी फील्डिंग मैं कहूंगा। फिर से एक बार प्रज्वल टू वसीम, फुल टॉस गेंद, और यही कहा छोड़ने वाले इस गेंद को, और अंपायर में बताने क्या हुआ डिसीजन। नो बॉल साठी तुम्हाला एक यहाँ पे दूसरे एंगल से हमें दिखाया जा रहा है कि इस गेंद का, इस गेंद में क्या हुआ है। अल्ट्रा स्लो मोशन में हम लोग यहाँ से देख रहे हैं इस गेंद को, काफी बढ़िया लाइव में कहूंगा। ट्रिपल एस अंपायर यहाँ पे स्लो मोशन में चेक कर रहे हैं, जो दर्शक होंगे वो भी चेक कर सकते हैं। तो इस गेंद को नो करार दिया है और इसे 5 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 10 रन। अब तक अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आए थे वसीम दिंडा, लेकिन आखिरी गेंद खराब कर बैठे और नतीजा 4 रन के साथ नो बॉल। एक गेंद फ्री हिट भी रहने वाली है। ये कॉमेडी नहीं भाई, एसोसिएशन भाई। तो ये गेंद फ्री रहेगी और फील्ड जैसी थी वैसी ही रखने आपको, ना उसमें कोई बदल करना है। 5 गेंदे अच्छे करने के बाद एक खराब गेंद कर बैठे वसीम, स्कोर जा पहुंचा है 10 रनों पे। अभी भी कुछ गेंद आना शेष वसीम द्वारा। प्रज्वल बिल्कुल तैयार, वसीम दौड़ना चालू करते हुए अंपायर को पार किया है और यहाँ पे फुलर लेंगी गेंद और खतरा हो सकता है, और मेरे ख्याल से अंपायर ने तीसरे अंपायर की मांग की है। बढ़िया गेंदबाजी में कहूंगा, एक खराब गेंद करने के बाद वसीम दिंडा द्वारा स्कोर अभी भी रुका हुआ 10 रनों पे।
तो अंपायर का डिसीजन है नॉट आउट। बल्लेबाज पहुंच चुके थे। अपन नई गेंदबाजी का भार संभाला है गेंदबाज आकाश। आकाश की अगर बात की जाए तो एक ऐसे गेंदबाज है, चाइनामैन गेंदबाज उनको माना जाता है और भिन्न भिन्न प्रकार की गेंदें डालने में माहिर है। ज्यादा तरह से वो लेग कटर डालते हैं बहुत ही बढ़िया तरीके से। आकाश टू प्रथमेश, एक गेंद का सामना कर चुके हैं प्रथमेश। और प्रज्वल की अगर बात की जाए तो अब वो पूरी तरह से सेट हो चुके हैं। और स्कोर की अगर बात की जाए तो 10 रन। फिर से एक बार आकाश प्रथमेश के लिए और घुटना टेक और 1 रन तो बना है और 1 ही रन से संतुष्ट दोनों बल्लेबाज। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 11 रन। इस मैच की अगर बात की जाए तो आज के दिन में इस मैच को कोई जीतता है तो क्वालिफाई हो सकता है। और गेंद को चेक कर रहे हैं अंपायर भी। तर जास्त वेळ घ्यायचं नाही कृपया करून। अजूनपर्यंत 3 मॅचेस खेळवायचे आहेत। तर चेंडू द्यायचा आहे। नवीन नवीन ना तर चेंडू द्यायचा आहे। हे बॉल दे इकडे नवीन ना बॉल कुठे बाकी आहे अजून दोन। अंपायरशी कोणी बोलायचं नाही कृपया करून। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, टाइम वेस्ट करू नका। चला आपल्याला अजून 3 मॅचेस खेळवायचे आहेत। जो काय निर्णय असेल तो अंपायर्स आपल्याला देतील। कमिटी मेंबर्स आहेत ते निर्णय घेतील आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल। खरोखरच आतापर्यंत सर्वांनी एक मोलाचं सहकार्य केलेलं आपल्या या पूर्ण आयोजनासाठी। तसंच सहकार्याची तुमची आता गरज आहे, कारण की आता आपण अंतिम टप्प्यामध्ये बहुतेक पोहोचलेलो आहोत। आपली असोसिएशनचं जो आता खूप नाव होत चाललेलं आहे त्याला कुठे गालबोट लावून देऊ नका, हीच विनंती असेल सर्वांना। चला दोन्ही टीमचे जे खेळाडू आहेत त्यांनी साईडला व्हा। जो निर्णय अंपायर्स आणि कमिटी मेंबर्स घेतील तुम्ही काही बोलू नका। चला चेंडू मैदानात द्यायचे आहेत। हे बॉल घे कमिटी काय निर्णय असेल तो तुम्ही घ्यायचे, पर्सनली घ्यायचे, तुम्ही स्वतः जायचं नाहीये कृपया करून। जेणेकरून कुठल्याही प्रकारचं आपल्याला आपल्या स्पर्धेला गालबोट लागलं नाही पाहिजे याची सर्वांनी नोंद घ्यायची।
हो 2 बॉल दिलेले आहेत. कुठल्याच खेळाडूने कमिटीशी बोलायचं नाहीये. नवीन बॉल खाली आलेला घ्या ना. आपली खेळाची शिस्त आहे ती दाखवायची आहे आणि एक शिस्तबद्ध संघासाठी सुद्धा इथे ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे. चला मापुली टीम आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. जो का निर्णय असेल तुम्हाला पोहोचवला जाईल. तो थोड़ी सी रुकावट आई थी इस मैच में, तो दर्शकों को अभी अभी आए हुए उनके लिए बताता चलूं आज का ये जो मैच चल रहा है वीर बजरंग धोंडावली और मापुली के बीच में, तो स्कोर हो चुका है अभी तक 11 रन. आकाश की कूच गिने आना अभी तक बाकी है. फिर से एक बार आकाश, आप जाके स्ट्राइक पे पहुंच चुके हैं. प्रज्वल प्रज्वल टू आकाश टू प्रज्वल. देखते हैं 10 या 15 कदमों का रनअप लेते हुए प्रज्वल के लिए. और यहाँ पे फुलरलन के गेंद उसे कारपेट के सहारे खेला है. एक रन तो बना, दूसरे की कोशिश हाँ लेकिन आंखों ही आंखों में 2 रन चुराते हुए दोनों बल्लेबाज सुरक्षित अपने स्क्रीन पे पहुंचते हुए इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 13 रन. अच्छी गेंदबाजी में कहूंगा आकाश द्वारा. लगातार फुलरलन की गेंदें कर रहे हैं. और प्रज्वल की बात की जाए तो एक बढ़िया टेक्निकल प्लेयर माने जाते हैं. फिर से एक बार प्रज्वल, फुल टॉस गेंद स्कूप कर दिया. गेंद जा रही है 4 रन के लिए. बहुत ही बढ़िया शॉट, घुटना टेक और चौकर दे. कमॉन डीजे. है 17 रन. अब जाके अच्छी स्थिति प्राप्त करती हुई वीर बजरंग धोंडावली टीम. फिर से एक बार आकाश टू प्रज्वल. कदमों का इस्तेमाल करना चाह रहे थे लेकिन आकाश ने उसे पढ़ लिया था और गेंद काफी पीछे रखी और नतीजा 1 रन. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 18 रन. आप जाके प्रथमेश आए हैं. प्रथमेश 2 गेंदों का सामना करने के बाद 2 रन बना चुके हैं. अब देखते हैं इस गेंद में क्या कर पाते हैं. प्रथमेश बिल्कुल तैयार और फिर से स्ट्रोक करना चाह रहे थे लेकिन फील्डर वहां पे मौजूद और आसान सा क्या दे बैठे. लगातार वही कोशिश रही प्रथमेश की और बड़ा झटका लगता हुआ टीम के लिए. कम ऑन डीजे. स्कोर अभी भी रुका हुआ 18 रनों पे. अब नए बल्लेबाज आ चुके हैं. एक तगड़े बल्लेबाज माने जाते हैं वीर बजरंग टीम के यश. ओ पहले गेंद फुलरलन की गेंद से खेला है. 1 रन तो बना, खतरा हो सकता है और यहां पे कोई जरूरत नहीं थी रन लेने की लेकिन
ऐसे रन जब आपको लेना होगा तो रन के लिए हिरन बनना चाहिए, लेकिन ऐसा कुछ दिखा नहीं और नतीजा आउट होते हुए यश। कम ऑन डीजे। उनके साथ स्कोर जा पहुंचा है 19 रन। अब नए गेंदबाज आ चुके हैं बाबू। तो 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 19 रन। इस मैच को अगर जीतना होगा तो इस ओवर में 1 या 2 बड़े हिट लगाने होंगे, लेकिन प्रज्वल जब तक स्क्रीज पे है तब तक कुछ कहा नहीं जा सकता है। उनमें काफी सारी एबिलिटी है, क्षमता है ऊंचे ऊंचे स्ट्रोक खेलने की, लेकिन देखते हैं इस मैच में क्या कर पाते हैं। बाबू पहली गेंद लेकर प्रज्वल के लिए। प्रज्वल बिल्कुल तैयार, तोड़ना चालू किया अंपायर को पार करते हुए, और पहली गेंद फुलर लेन की गेंद, और यहाँ पे बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई प्रज्वल जैसे अच्छे बल्लेबाज पैवले में जाते हुए। कम ऑन डीजे। तो स्कोर अभी भी रुका हुआ 19 रनों पे। अब नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान में, अक्षय। अक्षय की अगर बात की जाए तो उनके बारे में अक्सर किया जाता है, ये सीधे साधे अक्षय नहीं है। जब लगते हैं तो 1 नहीं मारते, 2 या 3 ही मारते हैं, इसलिए उनको नाम दिया गया, ये सीधे साधे अक्षय नहीं है। लेकिन अभी जरूरत है उनको, इस मैच में काफी सारी उम्मीदें दर्शकों के उन पर है। पहली गेंद काफी तेज रफ्तार भरी गेंद थी, तू भाग मैं नहीं भागूंगा, और आखिरकार विकेट को फेंक दिया है। शैलू जो कि पिछले मैच के हीरो थे, अब जीरो का चश्मा लगाते हुए। कम ऑन डीजे। होती ही इनिंग संपल्यानंतर जय बजरंग कोलिवली टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी अलकिवली टीमचा कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे। स्कोर अभी भी रुका हुआ 19 रनों पे। अब नए बल्लेबाज आ चुके हैं आवेश। आवेश टू बाबू।
फुल टॉस गेंद इसके पॉइंट के क्षेत्र में खेला है, 1 रन तो बना है, दूसरे की कोशिश यहाँ पे नहीं की जा रही है, एक ही रन से संतुष्ट, इस 1 रन से साथ स्कोर जा पहुंचा है 20 रन। अभी तक कुछ गेंदें आना बाकी है बाबू द्वारा। इस कुछ गेंद में एक हिट अगर लगता है फिर भी वापसी हो जाएगी टीम वीर बजरंग धोंडावली की, लेकिन देखते हैं क्या कर पाते हैं। और यहाँ पे परफेक्ट यॉर्कर। तो क्रिकेट में दो ही चीजों का सम्मान किया जाता है, कहा जाता है, तो एक तो सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। क्या गेंद डाली थी बाबू ने, समझ ना पाए थे अक्षय, और गेंद सीधी डॉट के स्वरूप में विकेट कीपर की दस्तानों में गई थी, लेकिन आंखों ही आंखों में 1 रन चुराते हुए दोनों बल्लेबाज इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 21 रन। अब जाके स्ट्राइक पे आ चुके हैं आवेश। अब स्लॉक स्वीप करने की कोशिश, लेकिन क्लीन बॉल हो चुके हैं और एक झटका लगता हुआ वीर बजरंग टीम धोंडावली के लिए। काफी खराब स्थिति में कहूंगा अब तक देखी जाए तो। अब नए बल्लेबाज आकाश। अब लास्ट गेंद बची है, इस गेंद में अगर आकाशी स्ट्रोक आता है तो बढ़िया वापसी में कहूंगा। और यहाँ पे फिर से एक बार फुलर लेंगे गेंद और फिर से बार और एक विकेट, लगातार तीसरा झटका लगता हुआ। अब 18 गेंदे जीतने के लिए रन चाहिए 22। जो टारगेट खोने के लिए रखा था वही टारगेट रखा है मापुली ने। धन्यवाद मुकेश पाटील, आपण त्यांचं समालोचन ऐकलं हिंदीमध्ये। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आजच्या शेड्यूल मधील ही क्वालिफायर मॅच आपण पाहतोय। सिकंदर स्पोर्ट्स मापोली विपक्षात वीर बजरंग धोंडावली टीम आपल्या क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय। वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे। पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला। 21 धावा बनवत यश आलंय वीर बजरंग धोंडावली या टीमला। 22 धावांचा चेस असेल सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीम समोर। चांगली गोलंदाजी राहिली सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमची। तर आपण टॉस करणार आहोत फर्स्ट सेमीफायनल ह्या मॅचचा। जय बजरंग कोलिवली टीमचा कॅप्टन आलेला आहे। आई गावदेवी अलकिवली टीमचा कॅप्टन आला आहे।
स्वप्नीलजी कदम यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण फर्स्ट सेमीफायनलचा टॉस करणार आहोत. तर टॉस केला जातोय कोलिवली विपक्षात अलकिवली. अलकिवली टीमचा कॅप्टन कौल देतोय. छापा असा कॉल, नाण्याची बाजू काटा. कोलिवली टीमनं टॉस जिंकलाय. स्वप्नील जींना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल या सेमीफायनल मॅच मध्ये? बॅटिंग बॅटिंग करत असताना समोरच्या टीम समोर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 40+. धन्यवाद. गोलंदाजी करायची. समोरच्या टीमला किती धावा रोखण्याचा तुम्हाला प्रयत्न असेल? कमीत कमी धावायचे रोखण्याचे प्रयत्न. धन्यवाद. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमने लक्षात ठेवायचा हा सामना फक्त 2 षटकांचा असेल. फर्स्ट सेमीफायनल 2 षटकांचा, त्यानंतर सेकंड सेमीफायनल 2 षटकांचा, त्यानंतर मात्र विचार केला जाईल फायनल किती षटकांची असेल. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा फलकावर लागले गेलेत. वीर बजरंग धोंडावली टीमच्या माध्यमातून 22 धावांचे चेस. कशा पद्धतीने सिकंदर स्पोर्ट्स मापोली या टीमच्या माध्यमातून केलं जाईल. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अनेक प्रेक्षक आपण पाहतो या मैदानाच्या भेटीला आलेत. त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. एक चांगला सामना आपल्या समोर आपल्याच भेटीत आलाय. आणि संध्याकाळचं सत्र म्हटलं तर गोलंदाजांना पूरक मानलं जात आहे. या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल खेळपट्टी गोलंदाजांना पूरक ठरली आहे. मग ते 18 धावा डिफेंड असो किंवा 40 धावा डिफेंड असो, गोलंदाजी चांगली राहिली या मैदानात गोलंदाच्या माध्यमातून. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडवर अरबाज तर नॉन स्ट्राइक एंडला उमेर. ही सलामीची जोडी आपण पाहतोय सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, टाइम वेस्ट करू नका मित्रांनो. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रज्वल दळवी. पहिले षटक हाताळण्याकरिता पॉवर प्लेच्या षटकामध्ये ह्या गोलंदाजावर जिम्मेदारी दिली आहे कर्णधाराने. तर दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिलाच बॉल. ह्यावेळेस फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना प्रज्वल दळवीला आपण पाहिलं. कुठली धाव पहिल्या चेंडूवर आली नाहीये. चांगली लाईन पाहायला मिळाले. त्याचं उत्तर नव्हतं बॅटरकडे. 22 धावांचा चेस सिकंदर स्पोर्ट्स महापोली कशा पद्धतीने करेल. अरबाज पुढे एकदा सज्जोदन स्ट्राइक एंडला. ह्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू स्पेअर आहे. व्हाईट बॉलची उद्घोषणा केली जाते. व्हाईट बॉल साठी कुठलाही रिव्ह्यू नसेल. पंच जेव्हा रिव्ह्यू साठी मागणी करतील तरच रिव्ह्यू भेटू शकतोय. तर इथे मात्र टीव्ही स्क्रीनवर आपण पडताळणी करत आहोत. तर तिसऱ्या पंचांचा इथून इशारा आलाय व्हाईट बॉल.
जी रेषा आहे त्यापासून दूर फेकला गेलाय चेंडू. आमचे पंच अनुभवी आहेत. जो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय तोच निर्णय तर मात्र तिसऱ्या पंचाने सुद्धा दिला गेलाय. वेळे संदर्भात सहकार्य करा. पंचांना सुद्धा एक वॉर्निंग असेल. पंच रिव्ह्यू मागतील तेव्हाच रिव्ह्यू दिला जाईल, याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. आता मात्र वेळ आपल्याकडे कमी आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. त्यावेळेस ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर जोडली गेली 3. लाईन चुकीची ठरली आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून वेगळं करण्याचा प्रयत्न मध्ये चुकीची लाईन पाहायला मिळते. तुम्हाला योग्यरित्या लाईन हाताळावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये धावा कमी झाल्यात फलकावर, म्हणजे अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आहे, खर्च कमी करावा लागेल. त्या पद्धतीची लाईन तुम्हाला बॅटर समोर ठेवावी लागेल. गोलंदाज प्रज्वल दलवी. ह्यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिले बॅटर. पुढचा स्ट्रोक खेळायचा होता. बाकीचं काम केलं यष्टनच्या मागे उमेश दळवीनं. निर्धाव बॉल. धावसंख्या स्थिर आहे 3 अंकावर. 22 धावांचा चेस. सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीम वीर बजरंग धोंडावलेच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस कोलवर टप्प्याचा ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक. शैलेश चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॅटरला एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेलाय 4 या अंकावर. एकंदरीत चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि 4 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 2 अतिरिक्त धावा जरूर आल्या आहेत. गोलंदाज प्रज्वल दलवी पुढे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस चांगला चेंडू. चांगली लाईन हाताळली जाते अरबाजच्या विरोधामध्ये. तुमच्याकडे लाईन लेन चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय. आणि त्याच पद्धतीची ही गोलंदाजी प्रज्वल दलवी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. गोलंदाज पुण्याच्या एकदा प्रज्वल दलवी अरबाजच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त भरणा. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 5. बघा प्रेक्षकांचा उत्साह. हे ग्रामीण क्रिकेट खऱ्या अर्थानं त्यासाठीच जाणलं जाते. मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्या गावातील 11 खेळाडू असतील, परंतु प्रेक्षक खरोखर दाद देत असतात मैदानाच्या आतमध्ये. तेच आपल्याला प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ह्यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने चांगला झेल पकडलाय. विकेटचा होईल इथे पतन. अरबाज परतेल तंबूच्या आश्रयाला. लागणार हा पहिला धक्का सिकंदर स्पोर्ट्स मापोलीला. एक विकेट आपल्या खात्यामध्ये जोडत असताना आपण प्रज्वल दलवीला पाहिलं. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. हात खोलू दिले नाहीत बॅटरला आणि अंतिम चेंडूवर विकेट प्राप्त करत असताना आपल्या षटकाची समाप्ती करत असताना प्रज्वल दलवीला आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं. आता मात्र इक्वेशन पाहिलं तर इथून 12 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 17. 12-17 असं समीकरण.
समीकरण जरूर फलकावर मोठं दिसतंय, परंतु सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमला इथून प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कष्ट, मेहनत, जिद्द, धाडस हे करावेच लागते. सातत्य राखणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मात्र तुम्हाला विजयापर्यंत जाता येऊ शकतंय. हे करावं लागेल दोन्ही बॅटरला, उमेर आणि न्यू बॅटर आपण पाहतोय आसिफ नॉस्ट्राक एंडला. गोलंदाजी ट्रॅकवर आयुष दुसऱ्या षटकाची करतोय सुरुवात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. एक धाव कंप्लीट झाली. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. शैलेशचं तिथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 6 अंकावर आपल्याला पाहायला मिळतोय. अशा पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये प्रज्वलने चांगली गोलंदाजी केली. त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र आयुष सुद्धा करावी लागेल या ओव्हरमध्ये. आतापर्यंत चांगली लाईन पहिल्या बॉलवर दाखवली गोलंदाज आयुषच्या माध्यमातून. समोर बॅटर आपण पाहतो यावेळेस आसिफ स्ट्राईक येईल. यावेळेस चेंडू हवेत आहे. शैलेश भोईर तिथे उपस्थित. चांगला झेल. फलंदाज आसिफला जावं लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणारा हा दुसरा धक्का. अंधारात सुद्धा वाट निर्माण करता येते, फक्त जिद्द पाहिजे. आणि जिद्द खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली या गोलंदाजीच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. फलंदाजांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. विकेट क्रमांक दुसरा आपण पाहिला आसिफ तंबूच्या आश्रयाला जात असताना. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश परिहार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा खेळाडू मोठ्या फटक्यासाठी जाणला जातोय. तर मात्र प्रयत्न करावे लागतील या बॅटरला. फलकावर 6-2 अशी परिस्थिती. 22चा चेस आपल्याला पाहायला मिळतोय. सिकंदर स्पोर्ट्स मापोली वीर बजरंग धोंडावरच्या विरोधामध्ये. यावेळेस फुलटॉस आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. फेकी चांगली. एकच धाव. एके धावेने धाव फलक पुढे जाईल 7 अंकावर. 7-2 अशी परिस्थिती. 22 धावांचा पाठलाग करत असताना सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीम आपण पाहतोय या क्वालिफायर मॅच मध्ये. चला मॅचला सुरुवात करायची. टाइम वेस्ट करू नका मित्रांनो. अजून आपल्याला 3 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. 2 सेमी, 1 मेगा फायनल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आयुष उमेरच्या विरोधामध्ये सज्ज होताना. यावेळेस बॅट चेंज आहे. शॉर्ट थर्डमॅन रिझर्व्ह चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नकारलं गेलं. स्ट्राईक एंड कडून आकाशनं एकच धाव. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 8 अंकावर. 8 धावा फलकावर आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. कमालीची गोलंदाजी राहिली या सत्रामध्ये आपण पाहिलं तर. पहिल्या षटकात प्रज्वलने 5 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली. आणि या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि मात्र आसिफला माघारी परतवलं गेलं. गोलंदाज आयुष पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळी चेंडू हवेत आहे. शैलेश भोईर चेंडू खाली. अजून एक फलंदाज होईल फेल. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. धावसंख्या फलकावर आहे 8. 3 गडी बाद झालेत. न्यू बॅटर आपण पाहतोय पापा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. उमेरच्या साथीनं मात्र इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. तेव्हा मात्र लढण्यापुरता
स्कोर बरोबर लावू शकतायत हे दोन्ही बॅटर. करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी. बॉल टाकला नाही ना. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. कमालीची गोलंदाजी राहिली. 3 धाबा देऊन 2 विकेट्स मिळवल्यात. अंतिम चेंडू टाकण्याकरिता आयुष गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पापाच्या विरोधात कमाल दाखवले या सत्रामध्ये ह्या दोन्ही गोलंदाजांनी, प्रज्वल आणि आयुष. यावेळेस सरळ स्ट्रोक पाहायला मिळाला होता. एकच धाव मिळेल. एके धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 9व्या अंकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमचा टोटल आपल्याला फलकावर पाहायला मिळतोय 3 विकेटच्या नुकसानानंतर 9 धावा. 9 वर 3 अशी परिस्थिती. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टाइम वेस्ट करू नका. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. आता मात्र इक्वेशन पाहिलं तर 6 चेंडू विजयाकरिता 13 धाबा. म्हणजे 12 मध्ये आतापर्यंत 9च करू शकलेत, परंतु तुम्हाला 6 मध्ये इथून विजयाकरिता 13 करावे लागतील. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. म्हटलं जातं ना, प्रयत्न नेम हिमतीवर करा, गमतीवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते. तुम्हाला इथून प्रयत्न करावेच लागतील आपल्या टीमसाठी. ज्या पद्धतीने आतापर्यंत धाबा रोखण्याचं काम गोलंदाजीने केलंय, 3ऱ्या षटकामध्ये त्या गोलंदाजाला मात्र इथून टिचून गोलंदाजी करावी लागेल. सहा 13 असं समीकरण. स्ट्राईक एंडला आपण पापा या बॅटरला पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर यश ह्या गोलंदाजा ही जिम्मेदारी मात्र कर्णधाराने सोपवली गेली आहे. आतापर्यंत जी जिम्मेदारी 2 गोलंदाजावर दिली होती, प्रज्वलने पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आयुषची. कोणता संघ मात्र इथून विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ मात्र पराभवाचं दुःख लपवेल, हे 6 चेंडू सांगून जातील. 6-13 असं इक्वेशन. गोलंदाज यश गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र निवडलं गेलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू निघून चाललाय डीप कव्हर क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर पहिला चौकार. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पापाच्या बॅट मधून येणार हा चौकार. तर मात्र 5 चेंडू आणि 9 धावा विजयाकरिता. चला टाइम वेस्ट करू नका, मॅचला सुरुवात करायची. प्रति चेंडू प्रति आपण मीटिंग करायची नाहीये. तर मात्र समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 9. मी अगोदरच म्हटलं होतं, कुठलंही समीकरण मोठं आणि छोटं नसतं. ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत, कष्ट, जिद्द, धाडसानं करावं लागतं. हे धाडस मात्र पापाच्या पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला, गॅप धाडला, 4 धावा आल्या. आता मात्र समीकरण 5 चेंडू 9 धावा. यावेळेस ऑन साइडला सरळ चेंडूला फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. हाईल षटकार 6.
तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर जाऊन पोहोचले गेले 19. तर मात्र 4 चेंडू 3 धावा. साधा आणि सोपं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉसला मात्र पाठवलं गेलंय सीमा रेषा पार. हा येतोय विजयाचा षटकार. 6